प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार, शेतमजूर यांच्या समस्या सोडवणुकीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी समोर श्री क्षेत्र मोजरी, तालुका तिवसा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या समर्थनार्थ त्रिरत्न बुद्धविहार पालांदूर चौरास चे प्रांगणामध्ये भंडारा जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार अपंग क्रांती मोर्चाच्या वतीने दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्यात यावे, शेतकरी कर्जमुक्त करून धान्याला हमी भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची शेती पेरणीपासून ते कापणीपर्यंत मनरेगाच्या माध्यमातून कामे करण्यात यावी, घरकुल लाभार्थ्यांना शासनाने ठरवलेल्या अनुदानात बदल करून निदान 5 लाख रुपये निश्चित करावे, टिनाच्या मजबूत कायमस्वरूपी माहिती फलक लावावा व इंदिरा महासागराद्वारे छोट्या मोठ्या अपूर्ण कालवे नहराचे कामे पूर्ण करण्यात यावी, शेतकऱ्यांना मिळणारा वीज पुरवठा रात्रीला न देता दिवसा देण्यात यावा, कामगारांची ऑनलाईनची नोंदणी कार्यालय तसेच साहित्य वाटप प्रत्येक तालुका स्तरावर उपलब्ध करण्यात यावे, प्रत्येक ग्रामीण रुग्णालय सोनोग्राफी, एक्सरे मशीन, ECG सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि तसेच डॉक्टर नियुक्त करण्यात यावे, शहरी व ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांच्या 7/12 आणि गाव नमुना पट्टे देऊन भोगवटद्वारे मालक असे देण्यात यावे, तसेच जिल्हा तसेच तालुका स्तरावर बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा निदान वर्षातून 3 वेळा तरी आयोजित करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या जंगल प्राण्यांचा बंदोबस्तही करण्यात यावा, पालांदूर चौरस येथील तहसीलदार कार्यालय तसेच विश्रामगृह नियमित चालू करण्यात यावे आणि चौरस बायपासचे काम लवकरात लवकर पूर्णपणे करून द्यावे, अशा विविध मागण्यांना घेऊन अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले आहेत। तर मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे।